प्रेक्षकांनो, मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आता मालिका एकदम एका वर्षाचा लीव घेणार आहे आणि सायली अर्जुनला बाळ होणार आहे असं ते दाखवणार आहे पुढील भागामध्ये। त्यामुळे सायली इकडे खूपच खुश आहे, कारण ती प्रेग्नेंट असल्यामुळे आणि या दोघांना आता घरच्यांना ही बातमी द्यायची असते। तशीच कल्पना आणि प्रताप आतापासूनच त्या तयारीला लागलेले आहेत की सायली अर्जुनला एकांत भेटत नाहीये। ती सतत आपल्या केस संदर्भातच एकमेकांशी चर्चा करत असतात, त्यामुळे त्यांनी एकमेकांना वेळ द्यायला हवा असं सगळं घरच्यांना वाटतच असतं। पण सायली अर्जुन काही त्याकडे लक्ष देत नसतात आणि नंतर प्रताप आणि कल्पना त्यांच्याशी डायरेक्टच जाऊन बोलतात याबद्दल की आता आम्हाला घराण्यासाठी एक वारस हवा आहे आणि तुम्ही त्याची तयारी करायला हवी। या सगळ्या गोष्टीला सायली अर्जुन पण होकार देतात आणि ते मनावर घेतात की आपण आता बाळ होऊन जाऊ देऊ। आणि नंतर 1-2 महिन्यानंतर त्यांना घरच्यांना ही गुड न्यूज सांगायची असते। गुड न्यूज सांगितल्यानंतर ते ठरवतात आपण सगळ्यांना गेट टुगेदर करू आणि मगच सगळ्यांना सांगू। रविराज, प्रतिमा, सुमन आणि हे घरचे बाकी पूर्णाजी हे सगळेजण तिथे असतात। कल्पना आणि प्रतापला पहिलेच माहीत असतं थोडं थोडं, पण बाकीच्यांना काहीच माहीत नसतं। आणि सायली अर्जुन त्यांना हे जेव्हा सांगतात तेव्हा सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि घरात सगळं आनंदाचं वातावरण असतं की आता सायली अर्जुनला बाळ होणार आहे, आपण त्या बाळाला कसं खेळवायचं, त्याच्यासोबत किती मजा करायची आणि या सगळ्यांचा विचार सगळेजण करतच असतात। तेवढ्यात प्रिया यांच्या मध्ये काही ना काही तिला चुकीचं घडवून आणायचं असतं। इकडे सायली अर्जुन स्वतःकडे लक्ष देत असतात तेव्हा तिचे कारस्थानं काही ना काही सुरूच असतात। सायलीला दुधात काहीतरी टाकून देणे, हे ते काही ना काही तिचं सुरूच असते, कारण तिला हे सगळे यांचे सुखाचे दिवस बघवत नाही। आणि नंतर अस्मिता पण प्रेग्नेंट असते, त्यामुळे अस्मिता बाळाला जन्म देण्याच्या नंतर तिला लगेच एक्झिट दाखवली आहे तिची। आणि तिची एक्झिट झाल्याच्या नंतर या सगळ्या दुःखामुळे कल्पना पण एक्झिट घेते आणि कल्पनाला प्रियावर भरोसा नसतो, त्यामुळे कल्पना म्हणत असते अर्जुन, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, कारण मला ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती तुझ्या बाळाच्या नावावर करायची आहे, म्हणजे घराण्याचा एकमेव वारस तोच असेल। आणि ती जी प्रिया आहे जी कारस्थानं करते, इम्पॉर्टंट फाईल वगैरे कोणती तरी बघायचा, तर तिला काही करता येणार नाही, कारण ते बाळ मोठं होईपर्यंत त्याची साईन वगैरे ग्राह्य धरले जाणार नाही, त्यामुळे या प्रॉपर्टीला कुणीही धक्का लावू शकत नाही। आणि अर्जुन पण तिला होकार देत असतो। पण नंतर सायली अर्जुन खूपच खुश असताना सगळे डोहाळे जेवण वगैरे करतात आणि सायलीच्या एकदमच पोटामध्ये दुखायला लागतं आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं। ॲडमिट केल्याच्या नंतर सायलीची कंडिशन खूपच क्रिटिकल असते, पण अर्जुन तिच्या बाजूला बसून तिला धीर देत असतो, बायको तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, देव आपल्यासोबत काही चुकीचं घडू देणार नाही आहे, आपल्या बाळाला पण काही होणार नाहीये, आपल्याला सगळ्यांना गुड न्यूज द्यायची आहे ना, तर तू फक्त धीर धर आणि सगळं व्यवस्थित होणार आहे, तू काहीच काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे। आणि खरंच प्रेक्षकांना, अर्जुन सारखा नवरा जर सोबत असेल ना, कोणत्याही स्त्रीला कशाचीही चिंता करायची गरज पडत नाही। आणि पण इकडे सायली खूपच रडत असते की तिला कळतच नाहीये हे असं सगळं का झालं असेल। अस्मिता पण त्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते, तिला पण एक बाळ होतं आणि ती बिचारी सगळे जग सोडून निघून जाते, बाळाला अर्जुनच्या हातात सोपवते आणि म्हणते अर्जुन तूच आहे आता याचा सर्व करता,
कारण सचिनवर माझा काही भरोसा नाहीये. त्याच्या सगळ्या वागण्यामुळे माझी ही आज अवस्था झाली आहे आणि ती लगेच शेवटचा श्वास घेते, असे यांनी पुढील एका वर्षाच्या लीपमध्ये दाखवलेलं आहे. कल्पना खूपच हताश झालेली असते. तिची मुलगी तिला सोडून गेली आहे इकडे, आणि या टेन्शनमध्ये कल्पनाचा अपघात होतो. अर्जुन हॉस्पिटलमध्ये असताना बाकी कुणीही हॉस्पिटलमध्ये नसतं, कारण कल्पनाचा अपघात झालेला असल्यामुळे सगळेजण तिच्याकडे असतात आणि अर्जुनला फक्त कॉल करून सांगतात की सायलीला काही कळू देऊ नको, सायलीकडे तू लक्ष दे. आणि सायली मस्त छान 2 मुलींना जन्म देते. अर्जुन त्यामध्येच खुश असतो, पण अर्जुन ठरवतो मम्माची तुम्ही काळजी घ्या, सायलीला मी इकडे काही होऊ देत नाहीये आणि बाळांची पण काळजी घेतो. आणि सायलीला काही सांगत पण नाही की आईला काय झालंय. पण सायलीला प्रश्न पडतो की एवढं सगळं झालं तरी घरचे कुणीच आलं नाही, तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना, कुणाला काही झालं तर नाही, अशी सतत तिच्या मनाला चिंता लागलेली असते. अर्जुन म्हणतो नाही ग बायको, सगळं व्यवस्थित आहे, येणारच आहे सगळे, पण थोड्या वेळ ते ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत असं सांगून तो तिला शांत करतो. पण सायली काही थांबतच नसते. नंतर तो जेव्हा तिला बाळाची बातमी सांगतो, आपल्याला गोड जुळी बाळं झाली आहेत, तर सायली खूपच खुश होते आणि सगळं काही विसरायला होतं तिला बाळाच्या चेहऱ्या बघितल्यानंतर. पण सगळे जण एक क्षण आनंदाचा आणि एक क्षण दुःखाचा झालेला असतो त्यांच्यासोबत, कारण अस्मिता इकडे सोडून गेलेली असते. त्यांच्या घरातील ती एक खूप लाडाची मुलगी होती आणि तिला सगळं हवं ते त्यांनी दिलं, पण शेवटी तिच्या नवऱ्याने तिचा घातच केला.